नमस्कार, मी बालाजी कदम. रेणापूर नगरपंचायत निवडणूक 2025. रेणापूर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासहित 16 जागा प्रभागामध्ये व नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार उभा केलेला आहे. तरी मला रेणापूर नगरीतील सुजान मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की कालच्या निवडणूक निर्णयामुळे आपल्या निवडणुकीवर जे काही निवडणूक आयोगानं चाल केलेली आहे किंवा कुठंतरी थांबवायचं आणि निवडणुकीच्या जो आता मतदार प्रक्रिया 20 तारखेला होणार आहे त्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी गडबड करून आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळं त्यांनी जो निर्णय 2 तारखेचं मतदान होतं, आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही निवडणूक लांबलेली नाही. तुम्ही सांगा की मतदार बंधू भगिनींनो, 2 तारखेला मतदान होतंय, 3 तारखेला मतमोजणी होती आणि यांचा ज्यावेळेस काल रिपोर्ट गेला काहीतरी, त्यामुळे ह्या भाजप सरकारनं व निवडणूक आयोगानं मिलीभगत करून आपल्या जनतेची पूर्ण करण्यासाठी व इथल्या नागरिकांना काहीतरी विरोध करण्यासाठी त्यांच्या पायाखालची वाळू घसली आहे. त्यामुळं हा निर्णय घेतलेला आहे. माझ्या मतदार बंधूंना एक विनंती आहे, एक राष्ट्रवादीचा पॅनल प्रमुख म्हणून, बाबा यांना काय करायचे, अफवा पसरून कुठंतरी त्यांना वेळ काढून आपली सीट कशी याची म्हणजे प्रक्रिया करायला चालू करायची आहे. पण त्या प्रक्रियेला आम्ही कुठेही थारा देणार नाही. आमच्या मतदार बंधूंना विनंती आहे, कुठल्याही पक्ष म्हणजे काँग्रेस असू द्या, भाजप, त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्या, ते दुसरं त्यांच्याकडे आमच्याकडे कारण नसताना ते कुठल्या तरी अफवा पसरून आहेत. आम्ही कोणासोबत आघाडी करणार आहे, आमचे उमेदवार फॉर्म कोण घेणार आहे, अशा माझ्या मतदार बंधूंना विनंती आहे, मी कुठल्याही पक्षाशी आघाडी करणार नाही व पुन्हा ही मॅनेज होणार नाही. कारण का, मी शून्यातून विश्वंत तयार करून मी पॅनल तयार केला आहे व माझ्यासोबत माझे काही नगरसेवकाचे उमेदवार आहेत, अत्यंत इमानदारचे उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एक विशेष पक्ष समाज घटकात दिल्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तरी माझ्या मतदार बंधू भगिनींना, बांधवांना विनंती आहे, आपण कुठल्याही अफवावर बळी न पडता आपण येणाऱ्या तारखेमध्ये जो काय आता निवडणुकीची तारीख येईल त्या तारखेला बिनधास्त आमचा पॅनल कुठेही मॅनेज होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला रेणापूरच्या जनतेला सुखसुविधा त्याच्यात पाणी असो, गटारीचं काम असो, रस्ते असो, वीज असो, जे अनेक प्रश्न आहेत आपले नागरिकांचे, ते सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आमच्या पॅनलला भरघोस मताने विजयी करावं एवढं आवाहन करतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.